नमस्कार, मी रोहिदास सोले. हेड टाइमच्या पॉलिटिकल अनालिसिस मध्ये आपलं स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान होऊन 24 तास ओलांडल्यानंतर आरओ अजय मोरे यांनी फायनल मतदानाची अपडेट जाहीर केली. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 54.16% मतदान जाहीर केलं आहे. या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 25,39,702 मतदार आहेत. त्यापैकी 13,75,593 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच हे आकडा विचार केला तर गतवर्षी 2019 मध्ये एकूण मतदान होतं 20,45,438. त्यापैकी एकूण मतदान झालं 12,93,177. म्हणजेच 63.5% 2019 साली मतदान झालं. आता हे मतदान आता 2024च्या तुलनेत म्हणजे काल झालेल्या मतदानामध्ये मोठा फरक आहे. जवळजवळ 10% फरक आहे. आता 54.16% मतदान झालं. म्हणजेच हा सगळा विचार करता यामध्ये साधारणपणे या मतदानामध्ये 2019 मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना 6,35,830 एवढं मतदान झालं. म्हणजेच राष्ट्रवादीला 49.2% एकूण मताच्या एकूण झालेल्या मताच्या 49.2% मतदान झालं. आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5,77,347 एवढं मतदान झालं. म्हणजेच एकूण झालेल्या मताच्या 44.6% मत झालं. यामध्ये अजून एक फॅक्टर तुम्हाला लक्षात येईल. 2019 साली राहुल ओवाळ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांना 38,070 एवढं मतदान झालं. म्हणजे एकूण झालेल्या मताच्या 2.9% वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं. या 2019 मध्ये एकूण 23 उमेदवार रिंगणात होते. या वेळेला 2024 मध्ये 32 उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजेच आणि मागच्या 2019 मध्ये 58,483 म्हणजे 4.5% एवढ्या फरकानं म्हणजे एवढ्या मताधिक्यानं आढळरावांवर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला. म्हणजे शिवसेनेच्या मताच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या मताधिक्यामध्ये अवघा 4.5% इतका मताचा डिफरन्स होता. म्हणजे 58,483% एवढ्या मताधिक्याने डॉक्टर अमोल कोल्हेंचा विजय झाला. आढळरावांचा पराभव झाला. आता मी ही आकडेवारी तुम्हाला का सांगतोय तर त्यामागे अजून एक कारण आहे. म्हणजे इथं वंचितला 38,070 मतं मिळाली. म्हणजे एकूण झालेल्या मताच्या 2.9% वंचित आघाडीला मतं मिळाली. आता वळूया आपण 13 मे रोजी झालेल्या मतांमध्ये आपण एकूण याचा पाहू. म्हणजे 13 मे रोजी झालेल्या मतामध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 म्हणजे आरओ अजय मोरे यांनी निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेल्या अंतिम अपडेटमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 54.16% एकूण मतदान झालं. यामध्ये जुन्नर मध्ये 58.16% एवढं मतदान झालं. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात म्हणजे आंबेगावमध्ये आंबेगाव प्लस शिरूर मधली गावं आहेत. म्हणजे आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 62.95, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 57.76% मतं, शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये 56.91% मतदान झालं. भोसरीमध्ये 49.41 आणि हडपसरमध्ये 47.71 असं एकूण 54.16% मतदान झालं. म्हणजेच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 25,39,702 एकूण मतदार आहेत. त्यापैकी झालेलं मतदान 13,75,593 असं एकूण मतदान आहे. आता गतवर्षी एकूण झालेलं मतदान पाहता 12,93,177 म्हणजे एकूण 63.5% आणि या वर्षी 13,75,593 म्हणजे झालेलं मतदान जरी वाढलेलं असलं तरी एकूण मताचा आकडा 2019च्या तुलनेत 2024 मध्ये अधिक आहे. आणि मी तुम्हाला विधानसभा मतदार निहाय का सांगतोय तर जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये 58.16% मतदान झालं. त्या तुलनेत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये हे मतदान जवळजवळ 63% झालं. आता जुन्नर हा डॉक्टर अमोल कोल्हेंचा विधानसभा मतदारसंघ आहे. म्हणजे
ते मूळ जुन्नर मधले, आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर आंबेगाव तालुक्यात 62.95 म्हणजे 63% मतदान झालं. आता जुन्नर आणि आंबेगाव ह्या दोन विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोन मतदारसंघांमध्ये डिफरन्समध्ये साधारण 5% मताचा डिफरन्स आहे. आता तुम्ही 2019 अमोल कोल्हे किती मताधिक्याने विजय झाले तर ते 4.5% एवढ्या मताधिक्याने विजय झाला. म्हणजे 2019 अमोल कोल्हे 58,483 एवढ्या मताधिक्याने विजय झाला. आता ह्या दोन तालुक्यांचा प्राथमिक लेवलवर विचार केला, आकड्यांचा खेळ बघता आंबेगाव मध्ये 62.95 आणि जुन्नर मध्ये 58.16. आता यामध्ये साधारण 5% मत झालेल्या मतांमध्ये फरक आहे. आता हे गणित बघता दोन्ही मतांचा म्हणजे जुन्नर आणि आंबेगाव ह्या दोन विधानसभा बघता आंबेगाव हा आढळराव पाटलांचा विधानसभा मतदारसंघ आहे, तिथले ते रहिवासी आहेत. त्यामुळं प्रत्येक म्हणजे ज्या उमेदवाराचा विधानसभा मतदारसंघ असतो तिथला तो रहिवासी असो, तिथला मतदार आपल्या घरचा उमेदवार म्हणून त्याला मताधिक्य जास्त दिले येतात, तिथं लीड जास्त मिळतं आणि त्या लीडवरच खरं तर उमेदवाराच्या विजयाचं गणित बांधलं जातं. आता ह्या दोन जुन्नर मध्ये 58.16% एकूण मतदान आहे. या मतापेक्षा आंबेगावचं मतदान जास्त आहे. याचाच अर्थ ह्या दोन मतदारसंघाचा विचार करता आढळराव पाटलांचा म्हणजे मिळणारं लीड हे अधिक आहे. त्यामुळं मागच्या वेळेचा विचार करता आढळराव पाटलांसाठी ही म्हणजे आंबेगाव तालुक्यातून मिळालेलं लीड हे त्यांच्यासाठी खूप सकारात्मक आहे, ऊर्जा देणार आहे, मी तर म्हणेन विजयापर्यंत घेऊन जाणार आहे. आपण आता आंबेगाव आणि जुन्नरचा विचार हा तर खरं दोन्ही मतदारसंघाचा करता तो पॉझिटिव्ह आहे. एवढंच नाही तर आपण पुढे जाऊन खेड आळंदीचा विचार करू, शिरूरचा विचार करता, त्यानंतर भोसरी आणि हडपसर. आता म्हणजे टेक्निकल म्हणजे पेपरवर बघता महायुती शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तगडी आहे. आपण दोन जुन्नर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा भाग निराळा ठेवला तरी आपण उर्वरित म्हणजे संपूर्ण मतदारसंघ लोकसभेच्या मतदारसंघावर नजर टाकता जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सर्व पाहता हडपसरला आपसुक यापूर्वी आपण एका पूर्वीच्या विश्लेषणामध्ये पण मी सांगितले हडपसरला चेतन तुपे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, भोसरीला भाजपचे आमदार आहेत महेश लांडगे हे पण महायुतीच्या घटक पक्षातले आहेत. शिरूर अपवाद वगळता म्हणजे शिरूरला अशोक बापू पवार आहेत, ते शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाचे आहेत, म्हणजे ते तुतारीशी त्यांचा तुतारी म्हणजे अमोल कोल्हेंना ते सपोर्टिव्ह आहेत, त्यांच्या बाजूने आहेत, त्यांचा प्रचार करतात. खेड आळंदी पाहता खेड आळंदीमध्ये दिलीप मोहिते आहेत. दिलीप मोहितेचं खरं तर ते आमदार आहेत, त्यांचं राष्ट्रवादीच्या म्हणजे त्यांना मानणारा वर्ग खेडमध्ये मोठा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दिलीप मोहित्यांच्या बाबत विचार केल्यानंतर दिलीप मोहितेंना खेड तालुक्यात सर्वपक्षीय विरोध मोठा असतो. प्रत्येक निवडणुकीत दिलीप मोहिते टार्गेट होतात आणि त्यांच्या दृष्टीनं सर्वपक्षीय सर्व नेते त्यांच्यावर तुटून पडतात. त्यांचा पराभव कसा होईल या दृष्टीनं खरं तर विरोधक त्यांच्या पाहतात. आता दिलीप मोहितेंनी खरं तर खेड आळंदीमध्ये मनापासून काम केलंय. खेड आळंदीमध्ये विचार केला तर एकूण म्हणजे खेड आळंदीमध्ये एकूण मतदान झालं आहे 2,03,670 एवढं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान झालंय. आता या सगळं मतदान बघता आमदार दिलीप मोहितेंना विरोधाची बाजू खूप मोठी असली तरीही आमदार दिलीप मोहितेंचा स्वतःचा असा एक केडर आहे, त्यांचा मतदार आहे, त्यांना मानणारा आहे, त्यांच्या विकास कामाचा जो झंझावात आहे त्याला त्यांनी मतदानासाठी साथ घातल्यानंतर त्यांना प्रतिसाद देणारा पण वर्ग आहे. त्यामुळं खेड आळंदीमध्ये ही जरी तुतारीचा आवाज तुतारीची धून चांगली वाजलेली असली, कारण तुतारीच्या दृष्टीनं म्हणजे भाजपमधून शरदचंद्र पवार पक्षात आलेले अतुल देशमुख असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले म्हणजे अमोल पवार, बाबाजी काळे, त्यानंतर तुतारी म्हणजे शरदचंद्र पवार पक्षामध्ये असलेल्या सुधीर मुंगसे, असं सगळ्या वर्गांनी तुतारीसाठी अमोल कोल्हेंसाठी झटून काम केलेलं असलं तरीही दुसऱ्या बाजूला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप मोहितेंचं
वलय आणि वजन तितकंच आहे. त्यामुळं खेड आळंदीमध्येही म्हणजे बऱ्यापैकी समसमान किंवा त्याहूनही थोडंफार कमी जास्त मतदान दोन्ही उमेदवारांना होऊ शकतं. एवढंच नाही तर शिरूरमध्ये वास्तविक पाहता शिरूरमध्ये नितीन गडकरी मला वाटतं शिरूरमध्ये दिग्गजांच्या सभा झाल्या. त्यामुळे या सभांमधून खरं तर बहुतांशी म्हणजे अजित पवारांची जी सभा झाली त्यामध्ये त्यांनी पण साथ घातली. विशेष म्हणजे यामध्ये मंगलदास बांदल या प्रचार सभेमध्ये प्रामुख्याने दिसले. त्यांनी थेट हल्ले केले होते उमेदवार अमोल कोल्हे असतील या सगळा विचार आपण आकडेवारीच्या दृष्टीने पाहतोय. शिरूरमध्ये साधारण 56.91% मतदान झालं. हा मताचा आकडा आता तुतारी तारतो की घड्याळाचा टायमिंग साधतो हा पण तितकाच महत्वाचा राहणार आहे. कारण शिरूरमध्ये पडलेला साखर कारखाना बंद पडला तो नव्यानं सुरू करण्यासाठी खरं तर मतदारांना त्यांनी म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी आश्वस्त केलंय, त्यांना ते आश्वासन दिलंय. हे सगळं बघता मतदार त्यांना किती साथ देतो हा पण तितकाच महत्वाचा. भोसरीमध्ये खरं तर भाजप आमदार महेश लांडगे यांनी खरं तर मतदारांना साथ घातली किंवा नेत्यांना असं सांगितलं की मी 1 लाखाचं आढळराव पाटलांना लीड देणार आहे. हा सगळं गणित बघता त्यानंतर हडपसर आता अजून एक ह्या संपूर्ण आकडेवारी पाहता म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ हा वास्तविक पाहता ग्रामीण बहुल आणि शहरी असा म्हणजे दोन्ही बाजूला ग्रामीण आणि शहरी असा दोन्ही मतदार आहे. शहरी भागाचा विचार केला तर भोसरी आणि हडपसर. आता भोसरी पिंपरी चिंचवड शहराशी निगडीत आहे आणि हडपसर पुणे शहराशी आणि उर्वरित उत्तर पुणे जिल्हा. आता भोसरीत म्हणजे भोसरी हा खरं तर राष्ट्रवादी आणि महेश लांडगे यांचा तर बालेकिल्ला आहे. तिथनं ते मतदार आढळरावांना देणार आहेत. परंतु वास्तविक बघता या संपूर्ण मतदारसंघाचा हा आकडेवारी हडपसरमध्ये पण आहे. ही संपूर्ण मतदारसंघाची प्रस्थापित झालेली आकडेवारी आपण पाहिली तर यामध्ये वास्तविक पाहता शरद पवारांना मानणारा वर्ग हा उत्तर पुणे जिल्ह्यात बहुतांशी आहे. याशिवाय डॉक्टर अमोल कोल्हे यांचं जरी अमोल कोल्हेंवर आरोप होत असले, आरोप म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती ही आहे की अमोल कोल्हे गेल्या 4.5 वर्षात मतदारसंघात फारसे फिरकले नाही. असाच नेत्यांच्या दृष्टीने प्रचार झाला, विकास कामांना बसलेले खीळ. त्यानंतर मतदारसंघ 5 वर्ष बॅकफूट कसा आला हा खरं तर महायुतीच्या नेत्यांकडून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे प्रभावी वक्तृत्व, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अभिनय केला. महानाट्याच्या माध्यमातून ते खरं तर घराघरात पोहोचले. मालिकेतून, चित्रपटातून त्यांचा एका अर्थानं ते घराघरात पोहोचलेले होते. परंतु 2019च्या तुलनेत 2024 हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. त्यावेळेच त्यांच्या भोवती खरं तर राष्ट्रवादीची संपूर्ण फळी उभी होती. याशिवाय अजित पवार, शरद पवार यांचं मोठं वलय त्यांच्या भोवती होतं. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. अमोल कोल्हेंना खरं तर डिफेन्स करताना आढळराव पाटलांना नाकिनवादी दमछाक झाली म्हणता येईल. पण मागच्या काही 10-12 दिवसात म्हणजे मतदानाच्या आधी 10 दिवस खरं तर आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना डिफेन्स करणं टाळत त्यांनी त्या डिफेन्सचे अनेक मार्ग शोधले आणि म्हणजे त्यांच्या कंपनीवर म्हणजे यांनी अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांच्या कंपनीवर जे आरोप केले, त्यानंतर भैरवनाथ पतसंस्था असेल, त्यानंतर जमीन प्रकरण असेल, त्यानंतर पूररेषा, जमीन बळकावणे असे बहुतेक आरोप त्यांनी वैयक्तिक आरोप केले. हे आरोप खरं तर मतदारांना किती पचले, किती रुचले हे तर आपल्याला 4 तारखेनंतरच्या निकालात स्पष्टपणे दिसणार आहे. आता इथं कोण विजय होईल, कुणाचा पराभव होईल हा विषय निराळा असला तरी आकडे काय बोलतात हा ही तितकाच महत्वाचा विषय आहे. आता हडपसर, भोसरी, शिरूर, खेड आळंदी, आंबेगाव आणि जुन्नर हा सगळा बेल्ट पाहता यामध्ये शरद पवारांना मानणारा बहुतेक वर्ग आहे. कारण म्हणजे भाजप सरकारमध्ये अजित पवारांचं सामील होणं, शरद पवारांना या वयात सोडून जाणं हे बहुतेक मतदारांना, बहुतेक म्हणजे साधारणपणे एक 60च्या पुढच्या वर्गाला ते खरं तर आवडलेलं नाही. तो वर्गही म्हणजे अजित पवारांना नाराज आहे. त्याचा फटका आढळरावांना बसणारच आहे. याशिवाय आढळरावांकडे
जी जमेचे बाजू आहेत म्हणजे त्यांचा मतदारसंघातला जनसंपर्क असेल, त्यांनी जनसामान्यात त्यांचा रुजलेला त्यांचा जनता दरबार असेल, त्यांनी जी कामं केलीत म्हणजे खासदार असतानाही आणि नसतानाही म्हणजे दोन्ही चेहरे मतदारांना दिसलेले, त्याचा त्यांना खरं तर फायदा निश्चित होणार आहे. त्यातून याशिवाय मग म्हणजे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले जाहीर सभांमधून. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांनी एकमेकांवर बहुतेक म्हणजे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत कसे आले, त्यांना राजीनामा कसा द्यायचा होता, हे सगळ्या गोष्टी आता मतदारापर्यंत पोहोचवण्याचा अजित पवार यांनी प्रयत्न केला. याशिवाय तुम्ही मला यावेळी साथ द्या, मी तुमच्या सगळ्या तुमच्या समस्यांना मी खरं तर उत्तरदायी राहील तुम्हाला. याशिवाय मी विधानसभा निवडणुकीला सुद्धा तुमच्याकडे मतं मागायला येणार आहे. तुम्ही जर मला लोकसभेला साथ दिली तर दरम्यानचे जी 3.5 महिने राहतात त्या काळात तुमच्या जो गरजेचा विकास कामं आहेत, तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यांना मी उत्तरदायी राहील, तुमच्या मागण्या त्या पूर्ण करेल, असे बहुतांशी त्यांनी आश्वासनं किंवा मतं मिळवण्यासाठी त्यांनी जो साथ घातली. त्याला आता मतदार कसं प्रतिसाद देतात हा खरं पाहण्याचा विषय राहणार आहे. आता या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये म्हणजे जुन्नरमध्ये आशा बुचके, शरद सोनवणे, अतुल बेनके ही सगळी म्हणजे ज्यांच्या भोवती जुन्नरचं राजकारण फिरते हे सगळे खरं तर महायुतीच्या घटक महायुतीमध्ये सामील आहेत. आणि त्यांचा खरं तर एकमेकांमध्ये उनीधुनी किंवा एकमेकांना खेचाखेची न झाली तर ह्या तीनही नेत्यांचा बळ आढळरावांच्या पाठी उभं असल्यामुळे तो फायदा निश्चितच होईल. कारण जुन्नर भाग खरं तर मुस्लिम बहुल आहे, मुस्लिम मतदार तिथं मोठा आहे. त्यामुळं म्हणजे अमोल कोल्हे यांना मानणारा किंवा अमोल कोल्हेंना साथ देणारा राष्ट्रवादीचा विचार करता राष्ट्रवादीला मुस्लिम बहुल वर्ग हा खरं तर मतदार अधिक आहे. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं मुस्लिम बहुल वर्ग खरं तर मतदान करत आलाय. आता त्याचा फायदा निश्चितपणे अमोल कोल्हेंना होईल. याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माळी समाज आणि धनगर समाज हा वर्ग पण मोठा आहे. आपण खरं जातीयवादी राजकारणाकडे न बघता वास्तववादी काय आहे याचा आपण विचार करत आहोत. कारण माळी समाज, धनगर समाज आणि अन्य ओबीसी, मुस्लिम बहुल मुस्लिम मतदार हा संपूर्ण ही ताकद अमोल कोल्हेंच्या मागे आपसुकपणे राहणार आहे. याशिवाय शरद पवार यांच्या म्हणजे सहानुभूतीचं वलय याचा फायदा अमोल कोल्हेंना अधिक जाणवणार आहे. अजूनही पुढे अमोल कोल्हेंची जमेची बाजू म्हटलं त्यांची वक्तृत्व शैली, स्वराज्यार्थ संभाजी महाराजांचा त्यांचा अभिनय, शिवाजी महाराजांचा केलेला त्यांचा रोल, ह्या सगळं बाजू पाहता अमोल कोल्हेंसाठी ही लढाई जरी सोपी नसली तरी बहुतेकदा अमोल कोल्हेंची तुतारीचा ग्राउंड लेवलवर धून वाजलेली दिसते, आवाज ऐकू येतो. त्यामुळं जरी महायुतीसाठी पोषक वातावरण पेपरवर महायुती तगडी दिसत असली तरी म्हणजे तुतारीची शरदचंद्र पवार यांचा अमोल कोल्हे आणि त्यांच्या भोवती प्रचार यंत्रणेसाठी त्यांनी मग उभारलेली फळे हे सगळं बघता दोन्ही उमेदवारांसाठी ही खरं तर काटेकी टक्कर आहे. आता दोन्ही मतदारांमध्ये जरी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे खेड असेल, भोसरी, जुन्नर, आंबेगाव आणि हडपसर हे सगळे महायुतीसाठी पोषक असली तरी आणि तिथले मतदार लोकप्रतिनिधी म्हणजे तिथले आमदार, स्थानिक आमदार सांगत असले तरी आमच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला लीड देण्याचा आमचा मोठा प्रयत्न असेल तशा त्यांनी घोषणाही केल्यात. परंतु वास्तविक पाहता, पेपरवर पाहता त्यांच्या ज्या घोषणा केल्या त्यात किती सत्यतेत उतरतं हे चारला समजेल. याशिवाय वरवर पेपरवर जरी माहिती तगडी वाटत असली तरी वास्तविक पाहता ग्राउंड लेवलवर फिरताना किंवा चर्चा करताना लोकांमध्ये तुतारीची चर्चा अफाट पाहायला मिळाली. आणि तुतारीला म्हणजे शरदचंद्र पवार यांना मानणारा आणि याशिवाय भाजपला विरोध म्हणून खरं तर तुतारीला साथ असं करणारा वर्गही मोठा आहे. अजित पवारांची जी राजकीय खेळी आहे, याशिवाय भाजपचं जे केंद्र पातळीवरचं राजकारण, त्याबरोबर राज्यातलं घडलेलं हे सगळ्या 2-3 वर्षातल्या ड्रामा हा सगळा बघता मतदार काही अंशी नाराज आहे. तो त्या नाराजीचा फटका आढळराव पाटलांना बसणार आहे, याशिवाय बसेल. आणि मग हे सगळं बघता गणित मग
ही लढाई जरी आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे जरी आज दिसत असली तरी खऱ्या अर्थानं या लढाईचा सुरुवात ही पवार विरुद्ध पवार म्हणजे थोरल्या पवारांविरुद्ध धाकटे पवार. आता धाकटे पवारांचा विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. खरं तर या मतदारसंघामध्ये 2-3 म्हणजे महिन्यांपूर्वीचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंचं फारसं काही बोलबाला नव्हता, चर्चा नव्हती किंवा त्यांचं असं चर्चेत नव्हते. अमोल कोल्हे एक सायलेंट झोन मध्ये होते, कारण अमोल कोल्हेंना उमेदवारी मिळणार पण ते एक सायलेंट झोन होते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. पण जेव्हा अजित पवारांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज केलं, तू निवडूनच कसा येतो मी बघतोच, या सर्वांचं आव्हान दिल्यानंतर खऱ्या अर्थानं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंचं वलय निर्माण झालं आणि अमोल कोल्हेंचा खऱ्या अर्थानं स्पर्धेत आल्यासारखं माहोल तयार झाला. त्यानंतर अमोल कोल्हेंचा गेल्या म्हणजे मतदानाच्या आधी 10 दिवस अमोल कोल्हेंचा आणि तुतारीचा माहोल तुफान मतदारसंघामध्ये होता. पण जेव्हा बारामतीचं मतदान संपलं आणि 6 वाजता बारामतीचं 7 तारखेला मतदान संपल्यानंतर लगोलग संध्याकाळी 7-7:30 वाजता शिरूरच्या सभेत अजित पवारांनी हजेरी लावली आणि आढळरावांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने ते मैदानात उतरले. आता आढळरावांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. मला 12 सभा घेतल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. वास्तविक आता मुख्यमंत्र्यांनी जरी शिरूरच्या म्हणजे प्रचारासाठी सभेसाठी आले नसले तरी भाजपचा म्हणजे प्रवीण दरेकर असतील, नितीन गडकरी याशिवाय देवेंद्र फडणवीसांच्या पण सभा गाजल्या आणि अजित पवारांनी खरं एक हाती म्हणजे अमोल कोल्हेनं तुफान बॅटिंग केली. त्यांच्यावर अनेक त्यांचे किस्से सांगितले. याशिवाय अमोल मिटकरी असतील यांनी पण जे वैयक्तिक टीका टिप्पणीचे आरोप झाले, अमोल कोल्हेंनी आढळरावांना खरं तर वास्तविकता त्यांच्यावर जे आरोप केले त्याबद्दल मतदार त्यांना किती साथ देतो. काही मतदारांना खरं तर म्हणजे आढळरावांना केलेले आरोप रुचले नाहीयेत आणि अजितदादांनी केलेले कोल्हेंवर आरोप हे पण काहींना पचनी पडलेले नाहीत. हा सगळा गणित बघता आणि ही संपूर्ण आकडेवारीचा रोल बघता आता मतदार म्हणजे 4 जून रोजी मतदान जेव्हा डिक्लेअर होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं कोणत्या नेत्यानं कोणत्या मतदारसंघात किती काम केलं हे सुद्धा प्रकर्षानं दिसून येणार आहे. एकंदरीत सर्व बाजू बघता शिरूरची लोकसभेची लढाई ही खरं तर काटेकी टक्कर आपण दिसली आहे, पाहायला मिळालं आहे. म्हणजे वास्तविक पाहता माहितीचं पारडं जरी जड जाणवत असलं तरी तुतारीचा अमोल कोल्हेंच्या बाजूनं शरदचंद्र पवार यांच्या मानणारा वर्ग हा खूप असल्यामुळं ह्या लढाईबाबत मतदार हे सुद्धा सायलेंट झोन आहे. आता वास्तविक पाहता गेल्या वर्षाच्या तुलनेत गेल्या टर्मच्या तुलनेत 2019च्या तुलनेत 2024 मध्ये झालेलं मतदान हे जवळजवळ म्हणजे मतदानाचा आकडा जरी म्हणजे मागच्या वेळेला झालेलं मतदान हे 12,87,000 म्हणजे 13 लाखाच्या घरात असलं तरी यावेळेस जवळजवळ 1 लाख मतदार वाढलेले आहेत. आता हा वाढलेला आकडा आणि एकूण मतात वाढलेला आकडा कुणाच्या पथ्यावर पडणार आहे आणि कुणासाठी तो तारक कोणासाठी मारक ठरेल हा पण आपण 4 तारखेला सर समजणार आहे. वास्तविक सगळा आकडा पाहता मी तुम्हाला आधी पण म्हणजे आताही सांगितलं सुरुवातीला विश्लेषणाच्या की एकूण उमेदवारांचा म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं 38,070 मतं घेतली म्हणजे एकूण मताच्या 2.9% आणि अमोल कोल्हेंचं मिळालेलं मताधिक्य हे 58,483 आहे. म्हणजे आता वाढलेलं मतदान हे जवळजवळ 1 लाखाच्या घरात आहे. यांना मिळालेलं मताधिक्य 58,483 आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार करता आंबेगाव तालुक्यात झालेलं मतदान हे म्हणजे जुन्नर तालुक्यात झालेल्या मतापेक्षा अधिक आहे. आता म्हणजे ह्या दोन हा सगळी गणित बघता आकड्यांचा खेळ बघता जरी वर तुम्हाला ऐकायला किंवा क्लिष्ट वाटत असला तरी हे आकडे खऱ्या अर्थानं छोटे वाटले असले तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली मताचा त्यावेळेची आणि त्यातून अमोल कोल्हेंचं मताधिक्य याशिवाय विशेष म्हणजे जुन्नरची घटलेली मतं आणि आंबेगाव तालुक्याचं
वाढलेलं मताचा टक्का हेच खरं शिरूरच्या विजयाचं गणित असणार आहे. परत भेटू पुढच्या अशाच एका नव्या विश्लेषणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.